अगं राधे त्यांना पण माहित नाही ग. आता काय करायचं ग तारा? अगं राधे तू शेजारची मावशी तिला मार. मावशी अगं मावशी मावशी अगं मावशी अगं आले 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 हा आले. हल 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 कैलासवासी सावित्री साधू धनावडे कैलासवासी सावित्री साधू धनावडे हिच्या स्मरणार्थ भाग्यश्री भिकाजी धनावडे याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. तरी जय भैरी भवानी नगर मंडळ त्यांचे आभारी आहोत. तसेच कैलासवासी बाळूगोपाल धनावडे कैलासवासी बाळूगोपाल धनावडे यांची नात ईशा रवी धनावडे हीच कडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी जय भैरी भवानी नगर मंडळ त्यांचे अत्यंत धन्यवाद 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 धन्यवाद. हॅलो येते मावशी मी सुंदरा डोईमध्ये मालून या गजरा. येते मावशी मी सुंदरा डोईमध्ये मालून या गजरा. क्या बात है.
बोगदा केवढं तू केवढी मग ग पण मी अडकली ना त्याच्यात अहो सोडा नाही ना अगं बघताय काय धरा माझे काय ग आता धरले नाही काय काय पाय सुद्धा धरा धरा ग पाय तिचे अगे हे काय ग अगं पोरीनो मी वाकडी झाली वाकडी मग थांब तो सर्व करते अगं पोरीनो 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 माझी गाठ मारली काय अगं मेलीनं माझ्या पदराला गाठ मारली सगळ्याला गट मारली अगं हो जरा सोडवतच का ग मी रात्री जाग सोडवतो मी नाही ग काय मिली मुराट्टे आणि म्हणते मी रत्नागिरीची चंद्रा आता बघ या मावशीच्या पुढे तो चंद्रा कसा होता तेव्हा काय मग चंद्रा काय ग इथं आल्यावर कसं वाटतंय कसं काय खूप छान वाटतंय ग छान वाटतंय ना हो ग तुला आता छानच वाटणार थांब आता अगं मावशी यायला एवढा उशीर का ग केलास? अगं उशीर काय म्हणजे अगं मी तुम्हाला सांगते मला उशीर काय झाला तो काय ग थांबा हा अगं मी की नाही काय ग सकाळी उठले हा आणि जाऊन बसले कुठे ग अरे ग मावशी लगेच आली कुठे गेली घरातली कामं करायला कामं करायला ग मग काय तुला काय वाटलं अगं बसले बसलेस खच 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 मावशी खूपच हरकत होती ग हो ग खूप वाटणार खच 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 काय ग किती खचखच माझ्या कानाचं पाणी पण झालं हो ग गेली काजाचं पाणी पाणी होणार त्यांना काय नाही झालं तुझं काजाचं पाणी पाणी झालं हो ग झालं ना पाणी पाणी हो ग ते गरम कर आणि पिसूक म्हणून काय ग मावशी अशी नाही अगं पोरीनो खच 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 करता की नाही आमचं ह्यांचं की नाही फाटलं काय ग त्यांना काय झालंय ग तुम्ही तेवढ्या दोघी काय ग करताय अजून जरा पुढे येण्याचं तू लोटा मला काय अगं काय म्हणजे आमचं ह्यांचं की नाही धोतर धोतरच नाही ग विचारलीस की नाही ग. मी सांगू आता काय ते बोल हे राधे तिला विचार का उशीर झाला तो मावशी झालं. का एवढा उशीर झाला तुला? सगळा सत्यानाश करून टाकला पूर्ण एवढ्या दिवस रेसल केली त्याचं काय येत नाही बाई बघा म्हणतात चंद्रा रत्नागिरीची चंद्रा काय आता झालं अरे नाव तसं करणं पाहिजे काय बरोबर ना असू दे बाई ती रत्नागिरीची चंद्रा आहे सुद्धा आणि तुम्हाला सांगते आता तिचं नवीन राधेचं गाणं आलंय फार हुशार आहे ती तिला लाईक आणि सबस्क्राईब करा अगं मावशी जरी बरं करून टाकलं तरी चालेल अगं उशीर नाही ग उशीर होतोय हो ग एवढी घाई झाली दिसते मग ग ते पण अशा हालच करताय हॅलो हॅलो सागर कोकजे ट्रूथ अँड ट्रॅव्हलर्स यांच्याकडून पार्शिक आलंय ते म्हणजे मावशीने नाव घ्यायचं आहे सागर कोकजे यांचं नाव घ्यायचं आहे हो सागर कोकजेराव कुठे आहात कोण लपलात की काय हो सागरराव असू दे पैसे दिले ना अच्छा आता मी नाव घेते सत्यनारायणच्या पूजेला करते नमस्कार वाकून सत्यनारायणच्या पूजेला करते नमस्कार वाकून आमच्या सागररावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून तुम्हा सर्वांचा मान राखून हॅलो कैलासवासी नंदिनी गणपत मांगडे कैलासवासी नंदिनी गणपत मांगडे च्या स्मरणार्थ अन्वित प्रवीण धनावडे यांच्याकडून या गौरवणीकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. अगं पोरीनो काय ग मावशी अगं बाजारी चाललात ना अगं पण बाजारला विक्रीसाठी काय घेतलं अगं सांगायला पाहिजे ग अगं सांगायलाच पाहिजे त्याशिवाय हा बाजार होणार कसा ग अगं पुरीनं सांगा ग काय घेतलंय ते
करायला. असं म्हणते. हो मावशी. अगं तुझं नाव काय? राधा. बाई, ये अशी. मावशी मी घेतलं ताक चालले बघ बाजाराला. ये बाई बाजूला ये. अगं मावशी मी घेतला खवा आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी मी घेतलं लोणे आणि चालले बघ बाजाराला. मावशी मी घेतलं लोणे आणि चालले बाजाराला. काय खाल्लंत की नाही? आता चाललात ना बाजारला? अगं पण मी या बालमित्रांना एक असा संदेश सांगते हा, ऐका. महाभारतात युधिष्ठिरने सत्य सांगितले आहे, खास तरुण पिढीसाठी आहे. महाराष्ट्रात युधिष्ठिरने सत्य सांगितले आहे, मरायचं सर्वांनाच आहे, पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. अहो आताची परिस्थिती तर वेगळीच आहे. अन्न सर्वांना पाहिजे, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. पाणी सर्वांना पाहिजे, पण पाणी वाचवावं असंही कोणालाच वाटत नाही. झाडांची सावली सर्वांना पाहिजे, पण झाडं लावावी असंही कोणालाच वाटत नाही. अहो सुना सर्वांना पाहिजे, सुना सर्वांना पाहिजे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही. अगं पोरीनो, मग जाऊया बाजारला. हो ग. अगं बाजारी चाललात ना? हो ग. अगं हा यमुनेचा अवघड घाट, हो ग. वळणाची वाट चढताना एक छान सुंदर असं गाणं गुणगुणत हा यमुनेचा घाट चढूया. हो ग. राधे. निर्माच्या मागोमाग. हो. रूपान गोरी नार देखणी जाते बाजारी, कितीही गोड लावत वेळ गवल्याची सुंदरी, घरात तुला पाहून नवातला दरी, शुक्राची चांदणी, घरात तुला पाहून नवातला दरी, शुक्राची चांदणी. रूपान गोरी नार देखणी जाते बाजारी, रूपान गोरी नार देखणी जाते बाजारी,
ट्रॅव्हल्स SP टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुमित पावसकर यांच्याकडून खास या गवळींच्या गाण्यासाठी 120 रुपयाचे पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं बुवाने पुढे म्हणायचं आहे. या गाण्यासाठी वन्स मोर आलाय सुमित पावसकर, वन्स मोर. तसेच उमेश नेवळेकर यांच्याकडून देखील या गाण्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलंय. त्यांचं देखील म्हणणं आहे की हे गाणं वन्स मोर हवं व बुवाने पुढे येऊन गाणं म्हणायचं. प्रथमेश धनावडे शाहीर. Once more. कैलासवासी लक्ष्मी शंकर धनावडे हिच्या स्मरणार्थ उर्वी व श्रेयस धनावडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलंय. तसेच श्रावणी गोताड हीचकडून खास मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलंय. तरी जय भवानी नमन म्हणत त्यांचे अत्यंत आभार. धन्यवाद. हॅलो मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला. मोहन मुरली वाला मी भुलवी जगाला. या गोकुलाला नंदगरी नांद तुम्ही श्री नंदलाल गोकुलिया राम तुम्ही
अनार्थ मानला. त्यावेळी मी देवांना सांगितले, देव हो, तुम्ही घाबरू नका. मी यादव गोकुलात जन्म घेऊन दुष्टांचा संहार करेन. त्याच वेळी यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार पांडव झाले. देवकी बिमकी झाली. ज्यावेळी बलिपद शेषाने संघर्ष केला, तोच मी आटाचा धारण केला. पण हो, माझ्या संख्या सवंगडी अजून आले कसे नाही? प्रथम त्यांना ठाकूर पाहतो. अरे रे पेंड्या, अरे रे पेंड्या. आलो देवा आलो. हॅलो या गुंजवनात नेतो गाई ताराया. या गुंजवनात नेतो गाई ताराया. गाई ताराया पानमध्ये खेळ खेळाया. गाई ताराया पानमध्ये खेळ खेळाया. गाई तारा या गुंजवनात नेतो गाई ताराया. या गुंजवनात नेतो गाई ताराया. गाई ताराया पानमध्ये खेळ खेळाया. ये बाई इकडे या सूय या. आशीर्वाद असो. अरे पेंड्या, 1637 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे ही कामगिरी तुझ्यासोबत आहे. येतोच मी. सगळं संपलं. अरे माझा संगतीचा पेंड्या अजून आला ना. चार्जिंग संपत आलं. अरे सुदामा, अरे काय रे काय? अरे कुठं? अरे कशा बोलत तू? अरे मेळा भाज्या पाटणी होस ना. तुझ्या पाटणं? मग अरे पाटणं नाही, तुझ्या आतनं येतो तुम्ही. अरे आत्मा नाही आलास, पाटणा पण नाही आलास, मग येतोच कुठून तरी आहे. अरे काय समोर? कुठं समोर? अरे तुझ्या डोल्या समोर. अरे ये तरी लवकर पुढं. आलो रे आलो आलो. ये ये. पलीकड नदी रे मध्ये गोकुळ गाव. गोकुळ गावच्या कृष्ण देवांच्या दर्शन
परिस्थिती झालाय का सांग आधी. अरे तुला सांगू हा आता सण हा दिवस कुठं आले ऑगस्ट ऑगस्ट हा काल लाकडा भरायला सांगितला हा बायकोन बायकून हा ऐक जरा. मेवणी हा. हा आज बरं सांगितलं पेंडा भर्या कुणी अवधशी अरे अवधसा घरात आहे तिनं होय का अरे अवधसा म्हणजे अवधसा कोणी काय तुला सांगतो तू बोलावलं कशा सांगितलं मला अरे अवधसा म्हणजे बायको काय अरे होय रे होय बायकोच हा म्हणतोस काय आम्ही या पेटा एवढा 2 पेटे तेवढे अरे हे बाकीचं काय केलं बाकीचं काय करू सगळं सगळं सगळा भरलं आवडची कामं केली आवडती पण केली आणि अजून कुठली राहिले आता राहिले ती कुठली रातांबर हा आता आंबर पोळा. तेच रे आंबानी फोडा ते फोडा. फोडा आंबा गेल्यावर फोडा येणार ना आता फूट दिलीस ना कशी हे, फूट दिलीस ना कशी ते नव्ह हे तुम्हाला इथं बोलवलं ना त्याला कशाला म्हणजे अरे तू आला आधी कुठल्या परिस्थिती होय. तुला काय समजत नाही तुझा मागेला पुढे ये जरा असा ते आपल्याला कृष्णदेव भेटले होते ते म्हणाले का मी त्याचं दर्शन घेतलं आणि ते म्हणाले का की त्या 16-17-360 गावलेनी मथुरे बाजारी जात आहे 360 गावलेनी अरे देवा अरे घरात एक आवडत आहे ती सावरत नाही दे 360 दे अरे त्यातली 2 घे एक नाही ना ती एक समजत नाही ना 2 घे अरे दोन नको ती आवडत मला वर बोलवी मग 4 घे 4 घे नाही नाही नको नको माझ्या काय जमणार नाही अरे त्या 360 गावलेनी मथुरे बाजारी जात आहे त्यांचा अडवणे आणि आपला रस्ता प्रतिबंध करणे हे आपल्याला गंभीर आहे लक्षात ठेव 2 मिनिटं इथं उभा तू वरडतो कशाला तुला मोठे नाही का झाला अरे माझा एवढा मोठ्याने वराडला हो मग तर त्यात तूच घेऊन ये मला काय जमणार नाही मग तू कशासाठी आवाज देते? तू मला बोलवलं तुला आलो मी मग आपण दोघांनी मिळून कामगिरी करायची होती तुला जपत नसेल मला नाही झेपणार करायचं काय बघ आता अरे जा 2 मिनिटं जा 2 मिनिटं जा जरा विचार करतो आलं बघ लक्षात अरे जा आपला हॅलो तुझ्या कोण बघ तुझ्या बोल की मला नाही आठवला हा आठवला गेला तू मला वाटतं का असा असा करून सगळं विसरून गेला विसरून गेला काय पेंडा पेंडा मुलांना बाकी नको काय शब्द काहीतरी वेगळं काढू नको अबे डुंडुम 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 बाय तुला अजून कोण कोण आहे अबे ट्याड्या अरे तुला झेपणार नाही कामगिरी आहे मग मी हात मारू आहे त्याला माझ्या संगतीचा आहे बोबड्या त्याला हात मारतो हॅलो ए बोबड्या रे बोबड्या अरे आलो रे आलो अरे जरा लवकर येशील काय अरे ही वसाडी गाय बांधावर गावती आहे वाघ खाऊ दे. अरे नाही जरा बघ, वाघ खाऊ दे तिला थोडीशी इथं गडबड झाली आहे वेल थोडं थांब जरा ही वही लागली बघ अरे काय सावकाश ये पण लवकर ये जरा दाबान. वाघ खाऊ दे तिला हॅलो आलो रे आलो लाखात नंबर 1चा असा गोकुलचा बैल जोडा लाखात नंबर 1चा असा गोकुलचा बैल जोडा बोबड्याचा अरे बोबड्याचा बोबड्याचा बैल गाडा गाडा त्यानं भाजात केलाय राडा. बोबड्याचा बैल गाडा गाडा त्यानं भाजात केलाय राडा. लाखाचा नंबर 1चा असा गोकुळचा बैल जोडा.
बोबड्याचा बैल काढा काढा दान दान केला या राडा बोबड्याचा बैल काढा काढा दान केला या राडा नंबर 1 असा गोकुलिका बैल जोडा नंबर 1 असा गोकुलिका बैल जोडा 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 बोबड्याचा अरे बोबड्याचा बोबड्याचा बैल काढा काढा ज्यांना घाटात गेलाय राडा राजशाही फाटात बैल आमचा जगतोया साऱ्या गुंजवनात धिंगाणा हा घालतोया साऱ्या गुंजवनात धिंगाणा हा घालतोया साऱ्या गुंजवनात धिंगाणा हा घालतोया राजशाही फाटात बैल आमचा जगतोया साऱ्या गुंजवनात धिंगाणा हा घालतोया धिंगाणा हा घालतोया धिंगाणा हा घालतोया तुम्ही नाद आमचा सोडा तुम्ही नाद आमचा सोडा बोबड्याचा अरे बोबड्याचा बोबड्याचा बैल काढा काढा जन ताटात गेलाय राडा हे बोबड्याचा बैल काढा काढा जन ताटात गेलाय राडा नाकाचा नंबर 1 असा गोकुलचा बैल जोडा नाकाचा नंबर 1 असा गोकुलचा बैल जोडा बोबड्याचा अरे बोबड्याचा बोबड्याचा बैल काढा काढा जन ताटात गेलाय राडा हे बोबड्याचा बैल काढा काढा जन ताटात गेलाय राडा हे रोहिणी राजेश धनावडे हीच कडून या छोट्या पिंड्यासाठी 101 रुपये पाजरी शाळा आहे म्हणजे आभारी आहोत धन्यवाद अरे राजा कहाँ से आया भाई? सोय सोय राजा ना तुला हिला पप्पी घे घे पप्पी घे हा बस अरे आपला काय कपिला गेम जाऊ दे ए नको जाऊ दे जाऊ दे आपल्याला अडचण होणार जाऊ दे. क्या बात है अरे तुला एकाला हाक मारताना दोघांना ना तिघांना तिघ आले अहो हे तिघ आले हा पप्पा म्हणतो तुला अबे पप्पा म्हणतो हे सोनू हे सोनू तू याला पुन्हा आणलाय सणासाठी बसल्यारी बसलीला कुठे बसल्यारी बसल्यारी मामा हा इथनं खाली गेला हा लेप मारायचा त्या गोंडा जरा खाली जायचं ओके होय ना हा का कुठलं जायचं आमदाराकडे पांडुर तिथं बोलत कशाला मी होय मी नाही बोललो ना त्या बोललो होता बघ आजकडे ऐकून 300 काय काय माहिती आहे दादा तू आता तिथे ऐकायला का अरे तू मला मगाशी काय सांगितलं 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चालला आहे
थोडं सूर ओढून बोल. आहे. एवढा त्याचा सूर बघायचा. आहे. तुला पटलं काय हा सूर का कसं म्हणा पाहिजे त्या 360 गवळणी बाजारात जात आहे एवढ्या जोरात. हो? अरे होय असंच मला मागायचं आहे ना. हल. अरे थांब. हल. तेव्हा त्याचं नाव मोठं झालं वाटतं. ऐकून तसाच वाटतंय हा? हा. हा. इथं वा. इथं गालवाडीला, नागवाडीला, सगळीकडनं धो वाला. रे. रोज जायचं तो. त्यामध्ये काय म्हणे त्याचं नाक मोठा काय रे हा बारगावाचा झाला नाही ना त्याचं नाक कसं नाक मोठं झालं नाही त्याचं कसं नाक मोठं झालं रे सुद्धा ह्याचं नाक कसं मोठं झालं आणि ह्याचं का नाही झालं बघ भावानं केला राडा. बोलायला कसं असं सांग तू का म्हणतो भावा माझ्या पुढचं बोल माझ्या आणखी बोल पुढे अरे त्याचा भाव सक्का भाव चांगला विषय त्याला बोलून सांगायचा कोण अरे सांगा म्हणतो तुला सांगितलं ना आता त्या 16 क्षेत्रातील 60 गवळणी मथुरा बाजारात जात आहे त्यांना अडवलं ही आपली कामगिरी आहे असं कृष्णदेवाने सांगितलं आहे. हॅलो राकेश प्रभाकर सालवी यांच्याकडून या गवळणी करता 101 रुपये पारितोषिक आलंय. त्यांच्या मी जय भैरी वाहन मंडळ अत्यंत आभारी आहोत ऋणी आहोत. धन्यवाद. संतोष मामा काय बोललात आणि हा कोण नारळ कुठं नारद गेला आमच्या इथं अजूनही काय मधोंत मामा मग टाका म्हणतो बघ आधी काय सांगितलं अजून पण ऐकलं अरे मला माहित नाही म्हणून तू त्याला बोलवलंस ना मला झेपणार नाही म्हणून आता काय सांगतो खोबऱ्याची मोका 360 गोपिकांचा मेला काय मेला नो मेला नव्हे मी सांगतोय ना तुला जमत नाही ना 360 गोपिकांचा मेला पाठमाट करून मथुरा बाजारात जात आहे. मी बोलतोय ना मी बोलतो ना पण रिपीट करतो बस तिथं खाली कुठं तिथे 360 काय काय नाही तुला आठवणार नाही तर आता पैसे आले अरे मी सांगतो ऐकून घे अरे वाकड्या बोबड्या 360 करून मथुरा बाजारात त्यांना अडवायचं आणि त्याचं दैतून खायचं आणि त्यांना मथुरा बाजारात जाऊ द्यायचं ना हा आपला देवाचा हुकूम आहे त्याप्रमाणे आपण वागायचं मग तुला कशाने बोलला मी सांगतो हात वर केले पेंडा मारला टाकडा अजून काय काम आहे काय नाही तू जायचं मी सांगतो तुला पटत नाही मला हे सांगायचं म्हणून मी आलाय अरे मग काय येत नाही काय बोलतो कोण सांगितलं करूया म्हणून का आला काय करूया आता जा वर पुढे मी आलाय हा पुढे जा पुढे करूया एवढं हे चला आता गवळून येतील आपण त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं हे आपल्या देवाने कामगिरी सांगितले एक पण काय अरे लपायचं इकडे जावा श्रावणी चंद्रकांत गौतम
श्रावणी चंद्रकांत गोताड हिसकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सचिन सकाराम धनावडे याच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन सकाराम धनावडे याच्या स्मरणार्थ श्रेयस व पार्थ कडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय खास कृष्णासाठी. तसेच संजना कृष्णा धनावडे हिसकडून खास कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. तसेच भागीरथी तानू धनावडे हिच्या स्मरणार्थ मंथन अमोल धनावडे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. तरी जय भैरी भवानी नमन मंडळ करगोडे धनावडेवाडी त्यांचे 27 ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी कोण आहेत का विचार कर. चला का मावशी चल फिर कर. हॅलो 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 आलो काय ग अरे तारा तुला मेला घाली वारा. मावशी माझा एक प्रश्न आहे बघ तुला. ह्या सगळ्या फटफट्या आणि हा बुलडोझर कसा काय ग बुलडोझर एवढा नव्हता. पाच बुलडोझर आहे का बुलडोझर असला ना तुझ्यापेक्षा हुशार आहे तो. बघायचं काय लय मोठा बुलडोझर. अरे एवढं काय नाही. अरे हा एक कोणतं ठेवावं लागतं. त्याला दोनच चाका. दोन्हीच चाका? कुठे आहेत तुमचा? एवढा मोठा बुलडोझर त्याला दोनच चाका. तुला किती आहेत? बाबा मी बुलडोझर नाही. सायकल ही बुलडोझर तुला बाजूला ठेव. आता आम्हाला बाजूला जायला उशीर होतोय. होय मावशी बाजारी जायचं नाही. आपणाला म्हणतात तरी कोण? मावशी बघ ग कोण आहे ते. अरे तू काय सांगितलं आपण श्री विजयदेवाच्या संगती सौंदर्य आवडी. अरे सवंगडे आला तुम्ही बसलं पाहिजे इथं. आम्ही बसणार पण तुमच्याकडे कायदा आहे असेल ना? का? काय आहे कायदा? मग वाचून दाखवा. हॅलो हॅलो बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोईचे माठ. बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोईचे माठ. पेंड्या सुद्धा मला तोर डाळू नका
कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोईचे मांड बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोईचे मांड पहिल्या जुना मला दोरा जाऊ नका मंजुरीच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता केली तुमची वाट ठेवा उतरून डोईचे वाट बंद केली ही तुमची वाट ठेवा उतरून डोईचे वाट पेंड्या सुद्धा मला तोरा जाऊ नका मजुरीच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता सारे मार्ग इथे जोडून आम्हा उभे केले देवाने जावे मागे तुम्ही फिरून आम्हा सांगतोय आणि बाने तुझ्या देवाचा हुकूम सोडू नका जागे दही दूध आम्हा देऊन टाका कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता कायदा कायदा हुकुमते बनता हो हो हा तांदूळ घेतलं का आपण अगं पोरीनो, हे खरोखरच देवांचं सवंगड आहे. हो का आपण जमला म्हणून बसूया. हो का हो कशावरून बसा पण बसा बसू नको कसं त्या कायद्यानुसार बसायला पाहिजे हा जमले या नाही एवढा हात या त्यांचा हेच करतो तुला काय वाटतं काय असं इकडे काय कुठं बघून काय वाटतं काय काय हसतं बघ, हसतं, हसतं. अरे का हसतो तो हो अरे का तू इकडे बघ. इकडे बघ. हसतं ना फुलतंय फुलतं ना हे जरा जरा आपण कशाला काम ये बस क्या बात है ये अगर आते आता फार काळी दिसत नाही आता मी जाऊन राजाला विचारतो आपणच म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे असतात तर असे कसे असतात पायी पद्मा बिंबी हिरा मस्तकी तुरा आणि विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात राजे आणि माझ्या जन्माच्या लीला हॅलो ऐकून घेरा दे माझ्या जन्माच्या लीला समजून घेरा दे माझ्या जन्माच्या लीला
ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला पहिला उतार मस्त धरून मी संकासुरा मी वदिला संकासुरा मी वदिला दुसरा अवतार कुर्म धरून मी पृथ्वी भार मी वाहिला पृथ्वी भार मी वाहिला तिसरा अवतार धरुनी पृथ्वी तलावे मीच पाटीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला चौथा अवतार नरसिंह धरुनी पाचवा वामन धरीला सहावा अवतार परशु धरून मी सातवा राम मी धरीला आठवा अवतार श्रीकृष्ण धरुनी कंस मामाचा वध करुण्याला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला ऐकून घेरा दे माझ्या जन्माचा लीला समजून घेरा दे माझ्या जन्माचा लीला अगं तारा हे तर खरं श्रीकृष्ण भगवान आहेत हो ग आपण एक रासला गेलो आहे ग
तुला आण रे माझी मीरा बाबावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी हरी जाऊन बकले आज तुला आण रे माझी मीरा बाबावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्म जन्मांतरची या गोकुळात चाले रसलीला वृंदा राधेची हरी जाऊन बकले आज तुला आण रे माझी मीरा बाबावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी अनयाची मी अर्धांगिनी बोलवी तुला त्या गोड स्वराने बोलवी तुला त्या गोड स्वराने बोलवी तुला त्या गोड स्वराने बासरीची धूत पडता कानी बासरीची धूत पडता कानी ढोलदार नार दाई रंगोली ढोलदार वारा दाई रंगोली ढोलदार नारा दाई रंगोली गोकुलाबादे रंगावादे प्रीत जुळली प्रेमा सांगे अनयाची मीरा बोली हरीसाठी गोळीत झाली कानाची दिवाणी कानाची दिवाणी कानाची दिवाणी हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मीरा बाबावरी काना तुझा रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्म जन्मांतरीची या गोकुळात झाले रसलीला वृंदा राधेची हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी मीरा बाबावरी काना तुझा रे प्रेमासाठी प्रभाकर सोनू धनावडे कैलासवासी प्रभाकर सोनू धनावडे याच्या स्मरणार्थ प्रगती प्रभाकर धनावडे हीच कडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलंय. तसेच राजा पांडुरंग साळवी याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचे पारितोषिक आलंय.